हॅलो स्टुडंट्स, दिवाळीच्या नंतरचं हे दुसरं सत्र आता आपण सुरू करत आहोत. आणि पहिल्या सत्रामधला जो कोर्स होता आपला तो आपण कंप्लीट केलेला आहे. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण स्टडी टूर 3 पासून सुरुवात करणार आहे. तर यातली फर्स्ट पोएम जी दिली आहे आपल्याला ती आहे टाईम. तर पहिल्यांदा मी ती रीड करते, तुम्ही केअरफुली ऐकायचे. लिसन अँड ट्राय टू रिपीट इट केअरफुली. How many seconds in a minute? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7, both to hear and speak. How many weeks in a month? 4, as the swift moon runs. How many months in a year? 12, the 11th makes clear. How many years in an age? 100, says the sage. How many age in time? No one knows the rhyme. Christina Rossetti wrote this poem. So time means वेळ. हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट, ते वॉच दिली आहे तुम्हाला बघा. आणि तुम्हाला माहिती आहे की जी घड्याळ असते आपलं त्याच्यामध्ये तिथे 3 हँड्स म्हणजे 3 काटे असतात. पहिला असतो सेकंड काटा, त्यानंतर मिनिट काटा आणि तिसरा असतो तास काटा. हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात. 60 अँड नो मोर इन इट. पहिल्या लाईनमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे आणि दुसऱ्या लाईनमध्ये लगेच त्याचा आन्सर दिलेला आहे. अशा पद्धतीची ही पोयम आहे तुमची. हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 आणि त्यापेक्षा जास्त नसतात. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? HOUR. ने जरी तो वर्ड सुरू झाला असेल तरी त्याला हवर न वाचता आपल्याला अवर वाचायचं आहे. H तिथे सायलेंट लेटर आहे. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? एक आवर म्हणजे तास. एका तासामध्ये किती मिनिट्स असतात? 60 फॉर सन अँड शॉवर. सन अँड शॉवर म्हणजे तिथे ते एकमेकाशी सूट होणारे वर्ड्स वापरलेले आहे. सन अँड शॉवर म्हणजे सन म्हणजे सूर्य, म्हणजे सूर्य असो की पावसाळा असो, ऊन असो की पाऊस असो, एका तासामध्ये 60 मिनिट्स असतात म्हणजे 60 मिनिट असतात. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? डे मीन्स दिवस. हाऊ मेनी आवर, आता हाऊ मेनी म्हणजे काय होते? किती. लक्षात ठेवायचं, हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 फॉर वर्क अँड प्ले. 24 मीन्स 24 तास कशासाठी असतात? वर्क अँड प्ले म्हणजे त्याच्यामध्ये आपण काम करतो आणि खेळतो. हाऊ मेनी डेज इन अ वीक? वीक मीन्स WEEK. वीक मीन्स आठवडा. हाऊ मेनी डेज इन अ वीक? एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7, बोथ टू हिअर अँड स्पीक. 7 दिवस. किती असतात? 7 दिवस. बोथ टू हिअर अँड स्पीक, काय करतो आपण दिवसांमध्ये? म्हणजे ऐकतो, बोलतो, एकमेकाशी संवाद साधतो, अनेक कामं करतो. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? मंथ मीन्स महिना. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? 4, ॲज द स्विफ्ट मून रन्थ. किती आठवडे असतात? 4 म्हणजे 4 आठवडे असतात. ॲज द स्विफ्ट मून रन्थ. तुम्हाला माहिती आहे की आकाशामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला चंद्राच्या काय दिसतात? कोर दिसतात. आणि त्याला स्विफ्ट मून रन्थ म्हटलेलं आहे. म्हणजे चंद्र ज्या कलेने वाढत जातो तशी ते 4 आठवडे महिन्याचे काय होतात? निघून जातात. एका महिन्यामध्ये 4 वीक असतात, 4 वीक्स. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? इयर मीन्स वर्ष.
हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर, म्हणजे एका वर्षामध्ये किती महिने असतात. 12 मीन्स 12. 12 द एलेमेंट्स मेक्स क्लिअर. एलेमेंट्स मीन्स पंचांग. मराठी वर्ष, पौर्णिमा, अमावस्या, शुभ दिवस वगैरे सगळंचं जे एकाच ठिकाणी रेकॉर्ड बनवलेलं असतं, सगळी माहिती ज्याच्यात दिलेली असते त्याला पंचांग म्हणतात. एलेमेंट्स मेक्स क्लिअर म्हणजे 12ही महिन्याचं पूर्ण माहिती त्यामधून आपल्याला मिळतं. हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज. एज मीन्स काळ किंवा साधारण एका व्यक्तीचं वय. हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज. एखाद्या व्यक्तीच्या वयामध्ये किती वर्ष असतील. जनरली किती वर्ष वय समजतो आपण एखाद्या व्यक्तीचं. 100 सेज द सेग, म्हणजे चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीने सांगितलं आहे की किंवा संतांनी सांगितलं की 100. हे साधारण एका व्यक्तीचं वय किती असते 100 म्हणजे 100 वर्षांचं. अँड हाऊ मेनी एज इन अ टाईम. मग असे किती वय एका काळामध्ये आपण किती जगू शकतो किंवा किती वर्ष जगू शकतो. नो वन नोज द राईम. नेमकं किती म्हणजे हा जो काळ सध्या चालू आहे तर तो नेमका किती दिवस राहणार आहे, किती वर्ष राहणार आहे हे आपण आज सांगू शकतो का. केव्हा काय होईल, केव्हा जग संपेल, किंवा किती वर्ष आणखी टिकेल चालेल हे आज आपण सांगू शकणार नाही. तर अशा प्रकारे टाईम मीन्स वेळ. वेळचं पूर्ण कॅल्क्युलेशन या पोएममध्ये दिलेलं आहे. सेकंड, मिनिट, डे, अवर्स, डे, वीक, मंथ, इयर, एज. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप टाईमचं कॅल्क्युलेशन या पोएममध्ये केलेलं आहे. तर ही तुम्हाला पोएम काय करायची, वाचायची आहे. प्रश्नवरच दिलेला आहे, त्याच्याखालीच त्याचा आन्सर आहे आणि ही गुड हँडरायटिंगमध्ये तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर तर इथे तुम्हाला स्विफ्ट मीन्स मूविंग क्विकली. एलेमेंट्स मीन्स अ बुक दॅट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स, फेज ऑफ द मून, the daily time of the rising and setting of the sun, the moon, other planet and stars, etc. Elements give this information for the whole year. म्हणजे पंचांग जे तुम्हाला संपूर्ण वर्षभराची काय देते त्याच्यातून माहिती दिलेली असते. रंथ मीन्स ओल्ड फॉर्म ऑफ रन्स. रन्स हा जो शब्द आहे त्या रन्सचा जो जुन्या टाईपमध्ये जो त्याला काय म्हणायचे, रंथ म्हणायचे. सेग मीन्स वाईज मॅन म्हणजे शहाणा व्यक्ती किंवा विद्वान, हुशार. त्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहे. रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स, सेम स्पेलिंग, डिफरंट स्पेलिंग. तर हे तुमच्या शिक्षक मित्र जे आहे त्यांच्या मदतीने तुम्हाला ते स्वाध्याय सॉल्व करायचं आहे. काही अडचण असली तर तुम्ही मला ते कळवू शकता किंवा शिक्षक मित्रांना विचारून तुम्ही ते सॉल्व करू शकता किंवा त्यांच्यामार्फत तुम्ही मला विचारू शकता. तर इथे तुम्हाला बघा क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. द पोएम कंटेन सम ॲडोमॅटिक पेअर्स, 2 वर्ड्स दॅट आर ऑफन यूज टुगेदर. म्हणजे जनरली 2 शब्द की जे नेहमी सोबत वापरले जातात अशा ॲडोमॅटिक पेअर्स या पोएममध्ये आलेले आहे. जसं सन अँड शॉवर आहे, वर्क अँड प्ले आहे, हिअर अँड स्पीक आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला खाली 2 टेबल दिलेले आहे. नाव जॉईन द वर्ड्स ए अँड बी युझिंग अँड ऑर टू मेक मोर ॲडोमॅटिक पेअर्स. म्हणजे तुम्हाला अँड किंवा ऑर वापरून खालच्या टेबलमधून अशाच पेअर तयार करायच्या आहेत सन अँड शॉवर सारख्या. जसं आता ए मध्ये तुम्हाला दिलं आहे की डे, नाऊ, हिअर, रीड, ब्रेड, अप, हाय. लेफ्ट, लाईफ, नॉर्थ, ईस्ट, बॅक, गिव, मेक. मोर, सूनर, ट्रायल, एस, ऑन, इन, ब्लॅक. आता बी मधले वर्ड्स रीड करू आपण. नाईट, देन, देअर, राईट, बटर, डाऊन, लो. राईट, डेथ, साऊथ, वेस्ट, फोर्थ, टेक, ब्रेक. लेस, लेटर, एरर, नो, ऑफ, आउट, व्हाईट.
आता ह्या वर्ड्सचे आपल्याला काय करायचे, पेअर लिहायचे, पेअर बनवायचे म्हणजे जोड्या. आणि मध्ये कोणता शब्द ठेवायचा, इथे अँड शब्द ठेवायचा. आपल्याला कोणता ठेवायचा, अँड. जसं डे अँड नाईट, पहिल्या टेबलमधून पहिला वर्ड घेतला आपण पहिल्या लाईनमधला, आणि पहिल्याच लाईनमधला बी टेबलमधला वर्ड घ्यायचा आणि मध्ये अँड ठेवायचा. डे अँड नाईट, नाव अँड देन, हिअर अँड देअर, रीड अँड राईट, ब्रेड अँड बटर, अप अँड डाऊन, हाय अँड लो, लेफ्ट अँड राईट, लाईफ अँड डेथ, नॉर्थ अँड साऊथ, ईस्ट अँड वेस्ट, बॅक अँड फोर्थ, गिव्ह अँड टेक, मेक अँड ब्रेक, मोर अँड लेस, सूनर अँड लेटर, ट्रायल अँड एरर, येस अँड नो, ऑन अँड ऑफ, इन अँड आउट, ब्लॅक अँड व्हाईट. तर अशा प्रकारचे हे पेअर्स तुम्हाला लिहायचे आहे आणि त्या पाठ करायच्या. परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या पेअर लिहायला येतात. त्यानंतर नेक्स्ट जो आपला युनिट आहे 3.2 आपण नेक्स्ट तासिकेत बघणार आहे. तर हा सांगितलेला पोयम गुड हँडरायटिंगमध्ये लिहून काढायची आहे. त्यानंतर हा क्वेश्चन 5 तुम्हाला सॉल्व करायचा आहे, मी समजावून दिलेला. त्यानंतर क्वेश्चन 2 जो आहे तो तुम्हाला शिक्षक मित्रांच्या मदतीने लिहायचं आहे. सोपं आहे ते. रायमिंग पेअर्स लिहायचे, ते तुम्हाला सेम स्पेलिंगवाल्या लिहायच्या आणि मग डिफरंट स्पेलिंगवाल्या लिहायचे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असला तर मला कळवा. या ठिकाणी आपण थांबूया आज. थँक्यू.